20 फेब्रुवारीला राज्य सरकारचे एक दिवसाचं विशेष अधिवेशन। सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावरती कायदा पारित केला जाण्याची शक्यता, विधिमंडळ सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांना भाजप राज्यसभेवरती पाठवणार। चव्हाणांनी पक्षप्रवेश करताच भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा अर्ज भरणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपत प्रवेश करणार। अमर राजूरकर सुद्धा भाजपचे सदस्य बनतील। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची जोरदार तयारी। नाव न घेता अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर टीका। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती, राजकीय व्यवस्थापनाचा अभाव होता। अशोक चव्हाणांनी पहिल्यांदाच पक्ष सोडण्याच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय। किती वर्ष अशीच वाट पाहायची, किती कोंडी होऊ द्यायची, काही चांगले बदल दिसत नव्हते, साचेबद्धपणा आलेला होता, या शब्दात अशोक चव्हाणांची पक्षातल्या कामावर टीका। आज अशोक चव्हाण औपचारिकपणे भाजपत प्रवेश करणार। खरं तर त्यांचा प्रवेश देशपातळीवरील एखाद्या नेत्यानं करून घेणं अपेक्षित होतं, परंतु ज्यांना डिमोशनचं बक्षीस मिळालंय तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत। अंबादास दानवेंची अशोक चव्हाणांसह देवेंद्र फडणवीसांवरही खोचक टीका। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला आज पुन्हा मुंबई दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, 15 फेब्रुवारी आधी निकाल देणार, विधानसभा अध्यक्षांची माहिती। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातल्या तयारीचा घेणार आढावा। अमित शहांचा 15 तारखेला महाराष्ट्र दौरा। अकोल्यामधल्या एका खासगी हॉटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका नेत्यावर दिली जाणार 5 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी। राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार आज निश्चित होणार। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ नेते आणि आमदारांसोबतच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल। भाजपत येण्यासाठी एकनाथ खडसे फार जोर लावतात, त्याबद्दल भरपूर निरोपही येतात। आपल्याला त्याबद्दलची कल्पना नाही, मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवरती प्रतिक्रिया। गेल्या काही दिवसांपासून भाजपत प्रवेश करणार अशी अफवा आपल्या बाबतीत संभ्रम निर्माण व्हावा याच हेतूने पसरवली जाते। एकनाथ खडसेंची समाज माध्यमांवरती पोस्ट। जीवाचं काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार, खासदार राजन विचारेंचं वक्तव्य। सुरक्षा रक्षक कमी केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना पत्र। ठाण्यातील गुन्हेगारांची परेड घेण्याचीही राजन विचारेंची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर। माघी गणेश जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी घेतलं ओझरच्या गणपतीचं दर्शन। 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या आंदोलनातील खटले मागे घेण्याचा गृह विभागाचा निर्णय। सामाजिक हितासाठी काढण्यात आलेले मोर्चे आणि आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत शासन आदेश। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस। जरांगेंची प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीला जरांगेंचा नकार। जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मनोज जरांगे यांच्या भेटीला। मनोज जरांगेंना पाणी घेण्याची विनंती। सगळे सोयरे बाबतीत अंमलबजावणी करा तरच उपोषण मागे घेऊ, जरांगे आपल्या मागणीवर ठाम। इस्रायलचे वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव यांनी शिष्टमंडळासह मुंबईतल्या कोस्टल रोडची पाहणी केली। इस्रायलमध्ये अशा बड्या प्रकल्पांसाठी पालिकेनं सहकार्य करावं, मिरी रेगेव यांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उल्हासनगरमध्ये उद्घाटन। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यानं हे रुग्णालय उभं राहिलंय। फेरीवाल्यांना कायमस्वरूपी हटवण्यात अडचण काय? उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सवाल। फेरीवाल्यांमुळे चालायला फुटपाथच शिल्लक नाहीत, तुम्ही मुंबईकरांना वाहतुकीच्या रस्त्यावरती चालण्यासाठी भाग पाडताय, न्यायालयानं पालिकेला फटकारलं। 20 फेब्रुवारीपासून पुण्यात ओला उबर सेवा बंद राहणार। 20 फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांचं आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ, ओला उबर चालकांचा आरोप।
मुंबईतल्या शिक्षकांना निवडणूक कामासाठी हजर राहण्याचे आदेश. मनपा आणि खासगी शाळांच्या शिक्षकांनाही जिल्हाधिकारी आणि पालिकेचं पत्र. सोशल मीडियावरील पोस्टवर तरुणाच्या आक्षेपार्ह कमेंटनं मलकापूर इथे तणाव. समूहाकडनं रस्त्यावरती उतरत शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. भिवंडीमध्ये शांतीनगर परिसरात 1.5 लाख किमतीचा 8 किलो गांजा जप्त. आरोपी शकील अकील मोमीनला अटक. वसई विरार महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडनं अर्थसंकल्पाचं सादरीकरण. प्रवासी वाहतुकीतनं मध्य रेल्वे मालामाल. जानेवारी महिन्यात 1,637 कोटी 69 लाखांची कमाई. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 13% अधिकची कमाई. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा निम्म्यावर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवसांचा पाणीसाठा कमी. वर्सोवा विरार पालघर सागरी सेतूच्या आराखड्यासाठी निविदा सादर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांधणार सागरी सेतू. वरळी वांद्रे सागरी सेतूचा विरार पालघरपर्यंत विस्तार होणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज दुपारी 12 ते 2 असा 2 तासांचा ब्लॉक. वाहनांच्या वेगमर्यादेवरती लक्ष ठेवण्यासाठी सर्व्हिलन्स कॅमेरे बसवण्यात येणार असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवरती याचा परिणाम होईल. एसटीच्या ई बसचं ठाण्यातील खोपट बस स्थानक इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. एसटी महामंडळाचा 5,150 वातानुकूलित ई बसेस घेण्याचा निर्णय. या प्रकल्पाची सुरुवात बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावरनं बस सेवा सुरू करून केली जाईल. शिक्षकांवरचा ताण कमी करण्याचा सीबीएसईचा प्रयत्न. 10वी-12वीच्या महत्त्वाच्या विषयांचे पेपर केवळ पदव्युत्तर शिक्षक तपासणार, तर गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला 3 उत्तरपत्रिका तपासतील. पंढरपुरात माघी वारीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे 19 ते 21 फेब्रुवारी दररोज पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करावं. प्रांताधिकाऱ्यांच्या नगरपालिकेला सूचना. माघी गणेश जयंतीनिमित्तानं मुंबईच्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी. मंदिराला फुलांची विशेष सजावट. माघी गणेशोत्सवानिमित्त नाशिकमधील सटाण्याच्या ठेंगोड्यामध्ये गणेश जयंती उत्सव. मंदिरात 501 दिवे लावून झाला दीपोत्सव साजरा. अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. श्रींना जलस्थान आणि अभिषेक करण्यासाठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.